श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुकावी विरचित श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय 31 पाहणार आहोत. या 31व्या अध्यायामध्ये कृष्णागर राजपुत्राची कथा व त्याची तपश्चर्या हे आपण या अध्यायामध्ये वाचणार आहोत. अध्याय 31. कामविकारवश झालेल्या आपल्या सापत्न मातेला कृष्णगराने झिडकारून टाकल्यावर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास उद्युक्त झाली. परंतु दासीने तिची समजूत घातली की तुला आत्महत्या करण्याचे काहीच कारण नाही. ईश्वरी संकेताप्रमाणे सर्व घडून येईल, ते कधीच चुकणार नाही. घडून गेलेल्याची तू चिंता करू नकोस, शांतपणे झोप व राजा परत आल्यावर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठूच नकोस. तुला जागे करून तो निजण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून एकच आकांत कर व आता जिवंत राहण्याची इच्छा नाही असे त्याला सांग. तेव्हा तो काय घडले असे विचारील. तेव्हा त्याने खूपच आग्रह केल्यावर तू त्याला सांग की तुझा मुलगा कृष्णकर वाईट इच्छेने माझ्या महालात आला होता, पण मी त्याच्या इच्छेला बळी पडले नाही. तुम्ही तेथे नसताना जर असेच घडणार असेल तर मला जगण्याची इच्छाच नाही. हे ऐकून राजास क्रोध येईल व क्रोधवश झाला असता तो आपला मुलगा आहे हा विचार मनात न आणता तो त्याला ताबडतोब ठार मारील. मग तू निर्भय होऊन आनंदाने संसार कर. असा युक्तिवाद सांगून दासी बाहेर निघून गेली. तिच्या सांगण्याप्रमाणे भुजवंती सुवर्णमंचकावर झोपून राहिली. अन्न उदक स्नान वगैरे सोडून दिल्याचा बहाणा केला. अंगावरील साज शृंगार फेकून दिला. काही वेळाने शशांकर राजा शिकारीहून परत आला. त्यावेळेस पंचारती घेऊन राणी न आल्याने त्याला आश्चर्य वाटले व त्याने तसे राणी न येण्याचे कारण दासीस विचारले. तेव्हा दासी म्हणाली, महाराणीस कसले दुःख होत आहे ते त्या सांगत नाहीत, पण त्या मंचकावर स्वस्थ पडून राहिल्या आहेत. हे ऐकून राजा भुजवंतीच्या महालात गेला. पूर्वी ठरल्याप्रमाणे ती मंचकावर निजली होती. तेव्हा तुला काय होत आहे म्हणून मोठ्या प्रेमाने राजाने विचारले. तेव्हा काही उत्तर न देता ती ढळढळाळ रडू लागली. ते पाहून मोठ्या कळवळ्याने राजाने तिला जवळ घेतले, तोंडावरून हात फिरवला व तो पुन्हा पुन्हा विचारू लागला की माझ्या या प्रिय राणीला त्रास देण्याचे धाडस कोणी केले? तसे असल्यास मला त्याचे नाव सांग, मग तो कोणी का असेना मी त्याचा प्राण घेतल्याखेरीज राहणार नाही. राजाचे असे क्रोधयुक्त बोलणे ऐकून राणीस आनंद झाला. तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट होऊन तो उन्मत्त बनला आहे. तुम्ही शिकारीस गेल्यावर आसपास कोणी नाही असे पाहून तो महालात शिरला व माझा हात धरून मजवर बलात्कार करण्यास प्रवृत्त झाला व माझी कामना पूर्ण कर म्हणून मला विनवून एकीकडे ओढून नेऊ लागला. तेव्हा त्याला झिडकारून मी पळत सुटले व दुसरा महाल गाठला. तेव्हा माझी काय अवस्था झाली ते तोंडाने सांगवत नाही. पडताना किती वेळा पडले, पण तशीच महालात आले व धाडकन दार लावून घेतले. तेव्हा त्याचा नाईलाज होऊन तो निघून गेला. पण नसलात म्हणजे माझ्यावर असे किती प्रसंग गुजरतील कोण जाणे. या ज्याच्यातून सुटण्याचा एकच मार्ग मज पुढे दिसत आहे आणि तो म्हणजे आत्महत्या. आपला मुखचंद्र एकदा तरी पाहावा या इच्छेने या क्षणापर्यंत कशी तरी जिवंतच राहिले, नाहीतर कधीच आत्मघात करून घेतला असता. राणीचे ते भाषण ऐकून राजा संतापाने लालीलाल होऊन गेला व बाहेर येऊन सेवकास आज्ञा केली की राजपुत्रास ताबडतोब जाळून ठार मारा किंवा त्याचे हातपाय तोडून त्याला दूर अरण्यात फेकून द्या. ती आज्ञा ऐकून सेवक त्याला घेऊन स्मशानात गेले व आपल्या आज्ञेप्रमाणे असा निरोप राजाला पाठविला. ते सेवक फार चतुर होते. राजाने क्रोधविष्ट झाल्याने मुलाला मारण्याचा निर्णय दिला आहे. तेव्हा त्याचा हा राग शांत झाल्यावर त्याला पश्चाताप होईल. मग महाअनर्थ टळेल असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. ते पुन्हा पुन्हा राजाला जाऊन सांगत, पण राजा आपला निर्णय मागे घेण्यास तयार होईना. तेव्हा दूतांनी निष्ठुर होऊन कृष्णकरास सुवर्णासनावर बसून चव्हाट्यावर नेले व त्याचे हात पाय बांधून टाकले. ही बातमी वाऱ्यासारखी नगरात पसरली. तेव्हा शेकडो लोक राजपुत्रास पाहण्यास गेले.
कितीतरी लोक राजाजवळ रदबदली करावी म्हणून राजवाड्यात गेले, परंतु राजाची ती क्रोधयुक्त मुद्रा पाहून त्याच्याजवळ जाऊन बोलण्याचे कोणास धाडस होईना. इकडे सेवकांनी राजाज्ञेप्रमाणे मुलाचे पाय तोडून त्याला तेथेच ठेवले. तेव्हा कृष्णगर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या घशास कोरड पडली, डोळे पांढरे झाले, प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस येऊ लागला. त्याची अशी अवस्था पाहून लोकांना अतिशय दुःख झाले. त्या प्रसंगी कित्येकांनी शशांकर राजास दूषण दिले. त्याचवेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गावात शिरत होते. तो चव्हाट्यावर चाललेली ही गडबड पाहून कुतूहलाने ते त्यांच्यात सामील झाले. तेथे विकलावस्थेत पडलेल्या कृष्णगरास पाहून गोरक्षनाथाने त्याची अवस्था आपल्या गुरूस सांगितली. तेव्हा त्याला त्याची दया आली. त्याने लोकांना विचारून सर्व गोष्टीचा खुलासा करून घेतला. अंतर्दृष्टीने पाहिले असता सर्व सत्य प्रकार त्याच्या ध्यानात आला. बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्दोष मुलाला शिक्षा केल्याबद्दल राजाला ठपका दिला व गोरक्षनाथास हा सर्व प्रकार सांगून दोघेही तेथून निघाले. मग गोरक्षनाथाने ही अंतर्दृष्टीने खरा प्रकार जाणून घेतला. निरपराध कृष्णगरास परत नावारूपास आणावे म्हणून त्याची प्रार्थना करू लागला. त्याने चौरंगावर बसलेल्या कृष्णगरास पाहिले असल्याने त्याचे कृष्णगर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे नामाभिमान केले. याला मागून घेऊन नाथ पंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली. परंतु राजा राणीस चांगली अद्दल घडून मग या पुत्रास घेऊन जावे असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले. पण गोरक्षनाथास पटेना. तो म्हणाला, प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्याला नाथ पंथाची शिक्षा द्यावी व त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्यावर त्याच्यावर हातून राजाला प्रताप दाखवून त्याच व्यभिचारी जारिणीची काय अवस्था करायची असेल ती करावी. तूर्त युक्त प्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याची अनुज्ञा घेऊन ह्याला आपल्याबरोबर घेऊन जावे. ह्या मसलतीस मच्छिंद्रनाथाने रुकार दिला. मग ते उभयता राजवाड्यात गेले. तेथे द्वारपाळास आपली नावे सांगून राजाला भेटावयास आपण आलो असल्याचे निरोप सांगावयास सांगितला. निरोप ऐकून राजास परमानंद झाला व हरिहरास बंड असे योगी आज आपणाकडे आपण होऊन आल्याचे पाहून तो पुढे होऊन त्याच्या पाया पडला. राजाने त्याचे स्तवन केले व राजवाड्यात नेऊन त्याच्या सुवर्णासनावर बसविले. त्यांची षोडशोपचारे पूजा करून तो हात जोडून विनम्रतेने उभा राहिला व आपली काय आज्ञा असेल ती करावी अशी त्यांना विनंती केली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की अवकृपेने आज आपण एका मुलास हातपाय तोडून फेकून दिले आहे, त्यास आमच्या स्वाधीन करावे. मच्छिंद्रनाथाचे मागणे ऐकून राजास नवल वाटले. तो असून म्हणाला, महाराज, हातपाय नसलेल्या त्या मुलाचा तुम्हाला काय उपयोग होणार? उलट तुम्हास त्यास खांद्यावर घेऊन नोकराप्रमाणे फिरवावे लागेल. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू त्याला आमच्या स्वाधीन करणार आहेस की नाही एवढेच फक्त सांग. तो आम्हास उपयोगी पडेल किंवा काय ह्याची चौकशी करून तुला काय करायचे आहे असे स्पष्टपणे म्हटल्यावर त्याला नेण्याच्या राजाने परवानगी दिली. मग ते त्याला घेऊन चौरंगीसुद्धा आपल्या शिबिरात घेऊन निघून गेले. तेथे त्याचे हातपाय तळविले. तेथे असे मनात येते की हे दोघे इतके सामर्थ्यवान असून याची अवस्था अशीच का राहिली. निर्जीव पुतळ्याच्या गहिनीनाथ निर्माण केला. मग कृष्णगराचे हातपाय पूर्ववत करणे अशक्य होते काय, परंतु त्याला त्याच अवस्थेत ठेवून त्याच्याकडून कार्यभाग साधून घ्यावयाचा होता. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथे एक रात्र राहून पुढे गेले. मग फिरत फिरत बद्रिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन शंकराचे दर्शन घेतले. तेथेच चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले. तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही आत शिरले. त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा बांधली. अस्त्राचा योगाने गुहेत अंधार पडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशी एक मोठे झाड होते. त्याच्या सावलीत ते तिघेही बसले. तेथे चौरंगीस
नाथ दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षास आज्ञा केली. त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितले की त्याची तपश्चर्या पाहून नंतर मी अनुग्रह करीन. या विचारास मच्छिंद्रनाथाने अनुमती दिली व चौरंगीस विचारले, तू या ठिकाणी तपश्चर्या करण्यास बसशील काय? तेव्हा चौरंगीने उत्तर दिले, तुम्ही सांगाल ते करीन व ठेवाल तेथे राहीन. नंतर त्याने त्याला दोघास विनंती केली की तुम्ही तेथे असाल तेथून नित्य माझा समाचार घेत जा. इतके केल्याने माझे कल्याण होईल. ही विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली. मग त्यांनी त्याला गुहेत नेऊन ठेवले व सांगितले, तुझी दृष्टी निरंतर या दगडाकडे असू दे व नजर दूर गेलीस तर तत्काळ शिळा अंगावर पडून नाहक मृत्यू ओढून घेशील व पुढे साधावायचा कार्यभाग तसाच राहून जाईल. म्हणून फार सावध राहून आपले हित साधून घे. इतके सांगून त्यास मंत्रोपदेश करून त्याला त्याचा जप करण्यास सांगितला. त्यावेळेस गोरक्षनाथाने त्याला एक फळ आणून दिले व सांगितले की हे फळ खाऊन क्षुधा शांती कर, मंत्राचा जप करून तप कर व नजर ठेवून जीव रक्षण कर. तोपर्यंतच्या काळात आम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परतू. असे चौरंगी सांगून गोरक्षनाथ गुहेबाहेर पडला व त्याने गुहेच्या तोंडाशी एक शिळा ठेवली. गोरक्षनाथाने चामुंडीचे स्मरण करताच ती त्याच्या पुढे अवतीर्ण झाली व तिने विचारले, कोणत्या कारणास्तव माझी आपण आठवण केलीस? तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, येथे एक प्राण आहे, त्याच्यासाठी तू नित्य नेमाने फळे आणून देत जा. म्हणजे त्याच्या साह्याने तो आपला जीव जगविल, परंतु फळे गुप्तपणे त्याच्याजवळ नेऊन ठेवीत जा. त्याच्या अजिबात हे लक्षात येता कामा नये अशी चामुंडेस आज्ञा करून ते दोघेजण गिरनार पर्वतावर आले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे चामुंडा रोज गुप्तपणे फळे नेऊन पोचवीत असे. शिळा अंगावर पडून जाईल म्हणून त्याबद्दल अतिशय सावधगिरी बाळगण्याविषयी गोरक्षनाथाने बजावले होते. म्हणून एकटक तिकडे बघत असल्याने फळे खाण्याचे तसेच राहून जाई. तो फक्त वायू भक्षण करून राहत असे. नजर चुकू नये म्हणून जरासुद्धा इकडे तिकडे हालत नसे. त्याचे लक्ष याप्रमाणे योगासाधनेकडे लागले असल्याने शरीर कृश होऊन केवळ हाडांचा सांगडा शिल्लक राहिला. अशा रीतीने त्याची तपश्चर्या चालू होती. अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुकाव्यू विरचित श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय 31 वाचला.